पैसा पाणीवर दिवसाला 5-6 कमेंट नक्की अशा असतात की ज्यामध्ये आम्हाला EPF ची माहिती द्या, EPF वर सविस्तर व्हिडिओ बनवा असं सांगितलं जातं। अनेकांना याबद्दल जाणून घ्यायचं आहे। तुम्ही जर एक एम्प्लॉई असाल तर तुमच्या सॅलरी मधनं PF नक्की कट होत असेल तर PF म्हणजे काय तर प्रॉव्हिडंट फंड। 1952 मध्ये सरकारनं एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट बनवला, तेव्हापासून EPF ची सुरुवात झाली। EPF चा लॉंग फॉर्म होतो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड। आज घडीला एकूण 11.8 कोटी मेंबर्स असणारी EPF ही भारतातीलच नाही तर जगातली सगळ्यात मोठी सोशल सिक्युरिटी स्कीम आहे। EPF चे ऍडमिनिस्ट्रेशन EPFO म्हणजेच एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन द्वारे केले जातं। EPF नेमका कसा कॅल्क्युलेट केला जातो, EPF चे रूल्स काय आहेत, EPF मधनं पैसे कसे विड्रॉ करतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एक एम्प्लॉई म्हणून तुम्हाला माहितीच असली पाहिजे। नोकरी करत असलेल्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ कामाचा आहे। तसेच आपला समाज आर्थिक साक्षर बनवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहून नक्की शेअर कराल याची मला खात्री आहे। बाकी न चुकता आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा, कारण काहीतरी फालतू व्हिडिओ बनवणाऱ्या चॅनेलला लाखो सबस्क्रायबर्स मिळतात, मात्र कामाचे व्हिडिओ बनवणारे चॅनेल मागे राहतात। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण EPF कोणासाठी ऍप्लिकेबल आहेत ते पाहूयात। ज्या कंपन्यांमध्ये 20 पेक्षा जास्त एम्प्लॉई असतात त्यांच्यासाठी EPF कट करणं कंपल्सरी आहे। प्रत्येक एम्प्लॉईचे एक PF अकाउंट असते, त्यामध्ये 50% डिपॉझिट एम्प्लॉई करतो, उरलेले 50% डिपॉझिट एम्प्लॉयर करतो। प्रत्येक एम्प्लॉईच्या 15,000 रुपयापर्यंतच्या सॅलरीवर 12% EPF कट होणं कंपल्सरी आहे। परंतु बहुतेक कंपन्या 15,000हून जास्त पगार असणाऱ्या एम्प्लॉईला सुद्धा PF कट करतात। कंपनी सर्वांसाठी ही फॅसिलिटी देते, कारण EPF चे खूप फायदे आहेत। रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी PF खूप फायदेशीर ठरतो। EPF चे आणखी काय काय फायदे आहेत ते आता आपण पाहूया। EPF चा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इंटरेस्ट रेट। EPF चा इंटरेस्ट रेट हा कायम 8 ते 9% दरम्यान असतो। प्रत्येक तिमाहीमध्ये तो बदलत राहतो, मात्र शक्यतो 8 ते 9% दरम्यान राहतो। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये EPF चा इंटरेस्ट रेट 8.15% इतका होता। तुम्ही कधीही ऑनलाईन जाऊन तो चेक करू शकता। EPF चा दुसरा फायदा म्हणजे त्याचे रिटर्न्स हे टॅक्स फ्री असतात। EPF हा EEE कॅटेगरीमध्ये येतो। EEE म्हणजे एक्झेम्प्ट। याचा अर्थ काय तर तुम्ही जी अमाऊंट इन्व्हेस्ट करता त्यावर तुम्हाला टॅक्स लागत नाही। इथे तुम्हाला सेक्शन 80C चा टॅक्स बेनिफिट मिळतो। दुसरा म्हणजे तुम्ही या इन्व्हेस्टमेंटवर जे काही रिटर्न्स मिळतात, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट जो मिळतो तो सुद्धा टॅक्स फ्री असतो। आणि तिसरं म्हणजे तुम्ही रिटायरमेंट नंतर जी PF अमाऊंट विड्रॉ करता त्यावर सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही। पण टॅक्सचा हा फायदा तुम्हाला 5 वर्षांनंतरच मिळतो। टॅक्स डिडक्शन मिळण्यासाठी तुमचं सेम EPF अकाउंट 5 वर्षांपेक्षा अधिक काळासाठी सर्व्हिसमध्ये असणं गरजेचं असतं। आता इंटरेस्ट चांगला मिळतोय, टॅक्सही लागत नाही, आणि तिसरा फायदा म्हणजे रिस्क सुद्धा कमी आहे। ही स्कीम पूर्णपणे गव्हर्नमेंट बॅक्ड आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी यामध्ये फारशी रिस्क नसते। चौथा फायदा आहे तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स। दुर्दैवाने EPF अकाउंट होल्डरचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मधली सगळा कॉर्पस जो काय आहे तो त्याच्या फॅमिलीला किंवा तो त्याचा नॉमिनी असेल त्याला मिळतो। EPF मध्ये ELDI म्हणजे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमचा फायदा मिळू शकतो। यामध्ये मागील 12 महिन्यांची जी ॲव्हरेज सॅलरी आहे त्याच्या 35 पट अमाऊंट एम्प्लॉईच्या फॅमिलीला त्याच्या मृत्यूनंतर क्लेम करता येते। मॅक्सिमम 7 लाखांपर्यंत हा इन्शुरन्स तुम्हाला मिळतो। EPF चा आणखी एक फायदा म्हणजे युनिव्हर्सल ऍक्सेस। EPF अकाउंट होल्डरला UAN म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळतो। म्हणजे तुम्ही जॉब चेंज केला तर आधीचंच PF अकाउंट जे आहे ते तुम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करू शकता। अनेक लोक जॉब स्विच करतात आणि PF विड्रॉ करतात, मात्र आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्या PF अकाउंटची कंटिन्युटी 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळत नाही। आता PF अमाऊंटच्या विड्रॉल प्रोसेस बद्दल आपण माहिती घेऊया। तुम्हाला PF ची संपूर्ण अमाऊंट हवी असेल तर ती रिटायरमेंट नंतर मिळते। या ठिकाणी रिटायरमेंट ही वयाच्या 58व्या वर्षी कन्सिडर केली जाते, म्हणजे 58 वर्षे वयानंतर EPF आणि EPS अमाऊंट मधून 100% अमाऊंट तुम्हाला विड्रॉ करता येते। आता तुम्ही म्हणाल EPS काय असतं? तुमच्या एम्प्लॉयरचे कॉन्ट्रीब्युशन हे 2 प्रकारच्या फंडामध्ये जात असतं। एक म्हणजे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड आणि दुसरा म्हणजे एम्प्लॉई पेन्शन स्कीम म्हणजेच EPS। या दोन्हींचं
सॅलरीचं कॅल्क्युलेशन कसं होतं ते आपण नंतर समजून घेणार आहोत. 58 वर्षाच्या आधी 57व्या वर्षी तुम्हाला 90% पीएफ अमाऊंट विड्रॉ करता येते. त्याआधी तुम्हाला अमाऊंट काढायची असेल तर ती तुम्हाला पार्शल स्वरूपामध्ये मिळते. ती देखील फक्त इमर्जन्सी सिच्युएशन्सला मिळते, जसं की मेडिकल इमर्जन्सी असेल तर, किंवा होम लोन रिपे करायचं असेल तर, मॅरेज पर्पजसाठी तुम्ही पार्शल विड्रॉल करू शकता. एका केसमध्ये मात्र तुम्ही 100% पैसे विड्रॉ करू शकता. समजा तुम्ही जॉब सोडला आणि 2 महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्ही 100% पीएफ विड्रॉ करू शकता. आता ईपीएफ अकाउंटमध्ये तुमचं आणि एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे होतं ते आपण पाहणार आहोत. त्याआधी आपल्याला ईपीएफचे काही महत्त्वाचे रूल्स समजून घ्यायला लागतील. पहिलं म्हणजे ज्या कंपनीमध्ये 20 पेक्षा जास्त एम्प्लॉई आहेत त्यांच्यासाठी ईपीएफ कंपल्सरी आहे. समजा कंपनीने ईपीएफ रजिस्ट्रेशन केलं आणि नंतर कंपनीचे एम्प्लॉई 20 पेक्षा कमी झाले तरी देखील कंपनीला ईपीएफ अकाउंट मेंटेन करायला लागतं. दुसरं म्हणजे ज्या एम्प्लॉईची सॅलरी 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी ईपीएफ अकाउंट उघडणं कंपल्सरी आहे. ईपीएफचं जे कॅल्क्युलेशन होतं ते एम्प्लॉईच्या सॅलरीवर होतं. इथे सॅलरी म्हणजे बेसिक सॅलरी धरलेली आहे, प्लस डेअरनेस अलाउन्स सुद्धा धरलेला असतो. हीच सॅलरी आपण कॅल्क्युलेशनसाठी कन्सिडर करणार आहोत. चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे ईपीएफ मध्ये एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरला समान योगदान द्यावे लागते. एम्प्लॉईचे जेवढे पैसे कट होतील तेवढेच पैसे एम्प्लॉयरला म्हणजेच कंपनीला देखील त्याच्या ईपीएफ अकाउंटमध्ये टाकायला लागतात. आता कंपनीला आणि एम्प्लॉईला किती ईपीएफ द्यायला लागतो ते आपण कॅल्क्युलेट करून पाहणार आहोत. एम्प्लॉईची सॅलरी 15,000 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यातील 12% अमाऊंट पीएफ मध्ये कट होते. एम्प्लॉयर सुद्धा 12% कॉन्ट्रीब्यूट करतो, परंतु ते 12% 2 अकाउंटमध्ये डिवाइड होतात. त्यातील 3.67% ईपीएफ मध्ये जातात तर 8.33% ईपीएस म्हणजे एम्प्लॉई पेन्शन स्कीम या फंडामध्ये जातात, ज्याबद्दल मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. तर हे 12% सोडून आणखी 1% चार्जेस एम्प्लॉयरला द्यायला लागतात. म्हणजे एम्प्लॉयर एकूण 13% कॉन्ट्रीब्युशन देतो. हा वरचा 1% कुठे जातो तर त्यातील 0.5% ELDI म्हणजे एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम मध्ये जातो आणि हा इन्शुरन्स तुमच्या ईपीएफ आणि ईपीएस अकाउंटचा असतो. राहिलेला 0.5% जो आहे तो ईपीएफ ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जातो. हे तर झालं जेव्हा सॅलरी तुमची 15,000पेक्षा कमी असेल त्या केसमधलं कॅल्क्युलेशन. तर सॅलरी 15,000पेक्षा अधिक असेल तर ईपीएफ कसा कॅल्क्युलेट करतात ते पाहूया. तुमची सॅलरी जर 15,000पेक्षा जास्त असेल तर एम्प्लॉयर तुम्हाला 2 ऑप्शन देतो. पहिल्या ऑप्शनमध्ये कंपनी मिनिमम ईपीएफ कट करते, म्हणजे 15,000 रुपये अमाऊंटवरच ईपीएफ कट होतो. उदाहरणार्थ तुमची सॅलरी 50,000 रुपये आहे तरी देखील ईपीएफ 15,000 रुपयांचे 12% कट होतील. म्हणजे 15,000चे 12% म्हणजे 1,800 रुपये साधारणपणे कट होतील. म्हणजे सॅलरी कितीही असली तरी 1,800 रुपये पीएफ कट होणार, तेवढंच कॉन्ट्रीब्युशन तुमचा एम्प्लॉयर देणार. हे झालं मिनिमम ईपीएफ बद्दल. काही कंपन्या संपूर्ण सॅलरी ईपीएफ कट करतात. काही कंपन्यांमध्ये समजा तुमची सॅलरी 50,000 असेल तर पूर्ण 50,000च्या 12% ईपीएफ कट होतो. एम्प्लॉयर सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये देतो. काही कंपन्या हे दोन्ही ऑप्शन देतात. म्हणजे एकतर तुम्ही मिनिमम ईपीएफ देऊ शकता किंवा तुमच्या पूर्ण सॅलरीवर ईपीएफ देऊ शकता. दुसऱ्या ऑप्शनमध्ये एम्प्लॉयर कधी कधी मिनिमम अमाऊंटचंच कॉन्ट्रीब्युशन देतो. म्हणजे तुम्ही पूर्ण सॅलरीवर ईपीएफ जरी दिला तरी एम्प्लॉयर फक्त 15,000वरचेच 12% देतो. परंतु शक्यतो असं होत नाही. एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन हे तुमच्या एवढंच असतं. दुसऱ्या ऑप्शनचा फायदा हा की तुमची सेव्हिंग जास्त होते मात्र इनहँड सॅलरी कमी येते. पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इनहँड सॅलरी जास्त मिळते मात्र सेव्हिंग त्या प्रमाणात थोडीशी कमी होऊ शकते. आहे ना कामाचा व्हिडिओ? बाकी चांगल्या कंटेंटवर व्हिडिओ बनवणाऱ्या प्रत्येक चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा. खूप कमी चॅनेल मराठीमध्ये असं काम करत आहेत. तुम्हाला जर आम्ही खरोखर चांगलं काम करतोय असं वाटत असेल तर पैसा पाण्याच्या चॅनेलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. मला अपेक्षा आहे की या व्हिडिओमधनं तुमच्या ईपीएफ बद्दलच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर झाल्या असतील. आणखी तुम्हाला काही शंका असतील तर बिंदास आम्हाला कमेंटमध्ये विचारा, आम्ही त्याचं उत्तर नक्की देऊ. डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाच्या पर्सनल फायनान्स बद्दलच्या व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला देतोय, त्या तुम्ही नक्की चेक करा. सध्यासाठी इथेच थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.